मी राजीनामा दिलेला नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। मंत्रिमंडळ बैठकीआधी धनंजय मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली। बीड प्रकरणावरून मुंडेंच्या राजीनाम्याची खरं तर सातत्यानं मागणी केली जात होती, मात्र मी राजीनामा दिलेला नाही असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे। मंत्रिमंडळ बैठकीआधी धनंजय मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी असंही म्हटलं की काल आजच्या पवारांकडे राजीनामा दिला अशी देखील एक बातमी आली होती काल। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। त्यांनी असंही म्हटलं की काल आजच्या पवारांकडे राजीनामा दिला अशी देखील एक बातमी आली होती काल। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, बीड प्रकरणावरून सातत्यानं धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती, मात्र मी अद्याप कोणताही राजीनामा दिलेला नाही असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे। गौरी, आपण जर बघितलं असेल तर धनंजय मुंडे यांच्या राजीनामा द्यावा यासाठी जोर धरू लागलेत। आपण पाहिलं असेल तर सुरेश धस हे देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत। त्यासोबत काल देखील विरोधकांनी आणि सत्ताधारी पक्षातील आमदार सुरेश धस यांनी राज्यपालांची भेट घेतली होती। या भेटीत त्यांनी एक निवेदन दिलं राज्यपालांना आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, कारण बीडमध्ये जे प्रकरण घडले आणि त्यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव जे आहे समोर येतंय ते वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती आहे। त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच खरं तर एक वृत्त आलं होतं की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला। मात्र आपण धनंजय मुंडे यांना विचारलं असता धनंजय मुंडे म्हणालेत मी अद्याप राजीनामा दिलेला नाही। कालच धनंजय मुंडे यांनी खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती। जवळपास दोन्ही नेत्यांमध्ये 1.25 तास जी आहे ती चर्चा झाली होती आणि त्यानंतर अजित पवार यांनी ऑफ द रेकॉर्डमध्ये अजित पवार असं म्हणाले होते की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही। अर्थातच आपण जर बघितलं असेल तर हे प्रकरण जे आहे ते सध्या सेन्सिटिव्ह बनत चाललेलं आहे आणि आरोप प्रत्यारोप होत आहेत। आज देशमुख कुटुंबीय देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। आताच धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी घेतला त्यांना ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील यांनी देखील याविषयी भाष्य केलं होतं। सुप्रिया सुळे यांनी देखील म्हटलंय की मुख्यमंत्र्यांनी आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा, कारण आतापर्यंत महाराष्ट्राचा इतिहास आहे ज्या ज्या व्यक्तींवर आरोप झाले त्यांनी आजवर राजीनामे दिलेले। आता धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना त्यांना मंत्रिमंडळात का ठेवलं जातंय असा प्रश्न जो आहे तो विरोधक उपस्थित करतात। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलंय मी राजीनामा दिलेला नाही। आता विरोधकांचा जो दबाव वाढत चाललाय त्यानंतर मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आजच कॅबिनेट बैठक संपल्यानंतर सुरेश धस मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि त्यांना एक निवेदन देणार आहेत। त्या निवेदनात ते खरं तर हीच मागणी करणार आहेत की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा। त्यामुळे आता अर्थातच गौरी बघावं लागेल, एकीकडे धनंजय मुंडे म्हणतात मी अद्याप राजीनामा दिलेला नाही, आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, कारण ज्या पद्धतीने दबाव वाढतोय त्यावर मुख्यमंत्र्यांची भूमिका काय असणं हे बघावं लागेल। गौरी, हो नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर बीडमध्ये आतापर्यंत नेमकं काय घडलं पाहूयात ग्राफिक शोमध्ये। बीडमधील मस्साजोगचे सरपंच यांच्या हत्येनंतर रोष व्यक्त केला गेला। सरपंच देशमुख हत्या प्रकरणी मुंडे समर्थकांना अटकही झाली। हत्या आणि खंडणी प्रकरणात मुंडे यांचे समर्थक गजाआड झाले। बीडमधील गुंडगिरीवरून धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आली। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी केली गेली। भाजप आमदार सुरेश धस आणि विरोधकही चांगले आक्रमक झाले। राज्यपाल यांना भेटून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। सोमवारी धनंजय मुंडे अजित पवार यांना भेटले। सोमवारी रात्री अंजली दमानिया या सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटल्या। अजित पवार यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। आज सुरेश धसही मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहेत। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याची खरं तर चर्चा होती, राजीनामा दिला नसल्याचं मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं। तर खासदार सुप्रिया सुळे यांनी आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर फडणवीस सरकारनं विचार करावा, सरकार संवेदनशील असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेईल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। हो, खरं आहे, मी काल सुरेश धसांचंही स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर पाहिलं। अनेक लोक म्हणजे सुरेश धसांनी
त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आणि अनेक लोकांच्या स्टेटमेंट, साळुंखेजींचंही स्टेटमेंट तसं आलेलं आहे. ते मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेलं आहे की राजीनामा द्यावी अशी त्यांची भावना आहे. मी ह्याच्यावर आधीही बोललेले. मला असं वाटतं सरकारने संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा. मला अजूनही तो दिवस आठवत आहे जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले. नैतिकता बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता सरकारला ठरवायचंय.